मुळात सुरुवात ह्याला काय झालं काय कसं झालं मला फक्त तुमचं करून घ्यायचं. नेहमी मी करते पण ती कशी नेहमी जाऊन लगेच येते बाजारात जाते काय काय घेते खाते येते मग थोडा पण नाही आमचे पप्पा कामावर राहते नंतर मग दिवाळी सोडून होतं ऑफिसच्या मुलाला आता कॉल केला पाहुणे तर त्या मुलाचा फोन लॉकरमध्ये होता त्याला काय म्हणजे उचललाच नाही त्याने दुसऱ्या मुलाला केला ऑफिसचा मग तो कर्जतला कसा होता त्याला मला फोन केली तुम्हाला खूप प्रॉपर करता जरा वाचव मुलांमध्ये त्यानंतर फोन कट झाला काय बघा त्या मुलगा तो जॉबवरून सुटल्यानंतर त्याला आमचा कॉन्टॅक्ट घेतला मग त्यांनी छोट्या मुलीला आमच्या कॉन्टॅक्ट केल्यावर मी तिला कॉल केला तर त्यांनी मोठी वाजत मला वाटतं हे कपडे वगैरे झालेच पण परत करताना तिचा 15 दिवस मग आम्ही प्रत्येक गेलो 8 वाजता परत किती त्याच दिवशी गुरुवारी 8 वाजता 8 म्हणजे साधारण 8-9च्या दरम्यान तुम्ही FIR घेतली पोलिसांनी काय सांगितलं घेतलं नाही पोलिसांनी मिसिंग केस घेतली आणि बोलले लोकेशनला बोलते पाठवले बोलले ओके आलो आम्ही मग आमच्या पद्धतीने शोधाशोध झाली मग सकाळी परत गेलो की शुक्रवार सकाळी गेलो साहेब मीटिंगमध्ये साहेब आले होते परत मी गेलो मग परत घेतली त्यांची प्रोसिजर पुन्हा त्यांनी पूर्ण घेतली पुन्हा परत घेतली शुक्रवार सकाळी म्हणजे 11 पर्यंत 11:30 पर्यंत मग नंतर काही लोकेशन त्यांनी लोकेशन पाठवलं लोकेशन आल्यावरती सांगितलं आम्हाला लोकेशन जरा जाऊन लोकेशन बघून या आम्ही रिक्षात लोकेशन बघून आलो तर आम्हाला काय भेटलं नाही तुम्हाला लोकेशन सांगितलं आणि तुम्हाला पाठवलं हा जरा बघून या ओके तिकडे गेला आपण सांगितलं आम्ही दिवसभर फिरलो मी माझा मेवना मित्र वगैरे आम्हाला दिसतं नाही पोलिसांनी बोलली त्यांचं साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालं साहेबांच्या फोनवर की त्या माणूस त्याला निलंबित करा त्याच्या ती बोलली आम्हाला बाहेर काढून बोलले ओके साहेबांनी शब्द दिला की आपण शुक्रवार परमिशन न लागतं मग तुम्हाला डायरेक्ट घटनाच तुमच्या कानावर लागतो घटना जरी कानावर तुमच्या शनिवार रात्री 2 वाजता साहेबांनी आता साहेबांची भूमिका मांडलेली पोलिसांसमोर मी एक वंचितचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत
2 दिवसात जर आरोपी सापडला नाही, पोलिसांनी पकडला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. हे लक्षात घ्या. आरोपी सापडलाच पाहिजे. नाही त्यांनी नाही, आम्ही ते सांगितलं करणार नाही. आनंदराव साहेब बोलले उद्यापर्यंत आणणार. कारण काय होतं समाजात जो आक्रोश निर्माण झाला आहे त्याला कुठेतरी बाजूला साधण्याचा थोडासा प्रयत्न करतात काही टीम. त्याच्यामुळे ह्यामध्ये कोणी गांभीर्याने कोणी घुसायला मागत नाही म्हणून मला तर गाभा कळवून घ्यायचं होतं की नक्की ह्याच्यात झालं. आणि काही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सदैव काही लागलं कधी फोन करा. बाकी पुढचं काय असेल ते आम्ही पण काहीच सापडलेलं नाही. काय होतं जे पेपर होते का? त्यामध्ये त्यांचं त्यातली म्हणजे बॅग मिळाली त्याविषयी पण बोलले की शोधकार्य चालू आहे, सगळं काही बरं जे काही आपल्या गोष्टी आहेत ना त्या साहेबांचं सर्व काढावं लागलं. त्यांनी 2 रिपोर्ट ठीक आहे. बाहेर मला म्हणले काय टेन्शन घेऊ नका, शेवटपर्यंत आपण आहोत. चॉकलेट